महत्वाची बातमी आहे। रायगडमधील ध्वजारोहण मानपमानावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे। यंदाही मंत्री भरत गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी नाहीये। गोगावले कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार की नाही यावर मात्र सवाल उपस्थित होतोय। या घडीची महत्वाची ही बातमी म्हणायला हवी। ध्वजारोहण रायगडमध्ये अदिती तटकरेच करणार, या संदर्भात स्पष्टता देण्यात आलेली आहे। कालच या सगळ्या संदर्भात पत्रक जारी करत घोषणा करण्यात आली। त्यामुळे आज भरत गोगावले हे कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही दिवसांपूर्वी गोगावले यांनी वक्तव्य केलेलं होतं, आता झालं तर ठीक, त्यानंतर मात्र आपण या सगळ्या संदर्भात काहीही बोलणार नाही असं स्वतः गोगावले यांनी स्पष्ट केलेलं होतं। मी विषय सोडून देईन असं खरं तर विधान गोगावलेंनी केलेलं होतं। त्यामुळे आता या सगळ्या घडामोडीनंतर गोगावले कोणती भूमिका घेत आहेत, काय स्टँड घेत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, काय अपडेट? लागवे मॅडम, जसं आपण पाहिलं की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा गेली 7 ते 8 महिन्यांपासून सुटलेला नाहीये। अर्थातच याला वादाची झारळ आहे ती म्हणजे भरत गोगावले की अदिती तटकरे, आणि त्यावरूनच 15 ऑगस्ट ध्वजारोहण कोण करणार यावरून एक नव्या वादाला तोंड फुटलं होतं। आणि अर्थातच जे शासनाकडनं काल परिपत्रक जाहीर झालेलं आहे त्यानुसार अलिबाग इथल्या मुख्यालयाचं जे ध्वजारोहण आहे ते मंत्री अदिती तटकरे यांच्याच हस्ते होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भरत गोगावले यांना डावललं गेलं अशी खंत ही शिवसैनिकांमध्ये आहे। शिवसेनेचे त्यामध्ये वरिष्ठ पदाधिकारी असतील, स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी असतील, हे देखील नाराज आहेत। आणि कुठेतरी याच मुद्द्यावरनं मंत्री भरत गोगावले देखील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आणि रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच कालपासून जर पाहिलं तर माध्यमांचे प्रतिनिधी असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील, यापैकी कुणाच्याही संपर्कामध्ये मंत्री भरत गोगावले सध्या तरी नसल्याचं मिळतंय। जी माहिती आपण लोकशाहीच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला त्यानुसार मंत्री भरत गोगावले हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि आजच्या कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती देखील त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलेली आहे। कुठेतरी पालकमंत्री पदाची हुलकावणी मिळते, कुठेतरी 15 ऑगस्टच्या शासकीय ध्वजारोहणाची संधी नाकारली जाते किंवा डावळली जाते। यामुळे भरत गोगावले नाराज आहेत का आणि त्यामुळे त्यांनी आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली का अशी सुद्धा चर्चा आता पाहायला मिळते। लागवी मॅडम, अगदी भरत, या सगळ्या संदर्भात मात्र आज भरत गोगावले हे महाराष्ट्राबाहेर असले तरी नाराजी मात्र कायम राहणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात सातत्यानं चर्चा होत असतानाच काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांनी एक वक्तव्य केलेलं होतं, आता झालं तर ठीक, त्यानंतर मात्र विषय काढणार नाही, तो विषयच सोडून देईन असं भरत गोगावले म्हणालेले होते। आता मात्र गोगावलेंच्या भूमिकेकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। लागू मॅडम, खरं तर भरत गोगावले यांची ही जी प्रतिक्रिया आहे ही चर्चेचा प्रमुख विषय असू शकतो। त्याचं कारणच असं आहे, सुरुवातीपासूनच शिवसेनेचे जे रायगड जिल्ह्यामधले आमदार आहेत त्या तीनही आमदारांनी ही आग्रही भूमिका घेतली होती की रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे असायला पाहिजे आणि ते शिवसेनेकडे म्हणजे माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत महेंद्र दळवी जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? नमस्कार। नमस्कार। काय आदरणीय बरेचसे मंत्री महोदय आणि मी दिल्लीमध्ये आहे। प्रकल्पग्रस्तांच्या कामासाठी आम्ही सन्माननीय खासदार बारणे साहेबांच्या भेटीसाठी इथे आलेलो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून जे पी नड्डांची भेट घेणार आहोत। त्याच्यावर आम्ही दोघे दिल्लीमध्ये आहोत। ध्वजारोहणाचा अधिकार मुख्यमंत्री महोदयांनी आधी तुमच्या सोबत आहेत, आता दुसऱ्या ह्याच्यात आहेत, 5 मिनिटांनी मला कनेक्ट होतील ते। अगदी शक्य असेल तर तुम्ही भरत शेठ यांना लाईनवर घेऊ शकता, विनंती करते मी तुम्हाला। म्हणजे काही तुमचा संवाद झालाय का त्यांच्याशी?
काय म्हणाले ते? संवाद तर झालाय, कारण 8 दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री मोदयांना भेटलो होतो. हम्म. त्याने त्याच वेळी आम्हाला सांगितलं की यावेळेला देखील आम्ही ध्वजारोहणाचा अधिकार आदिती तटकऱ्याने देतोय, पण पालकमंत्री पण आम्ही बरेचशेंना देतोय. तर त्या आशावादी आम्ही आहोत. पूर्ण रायगडवासी किंवा महाराष्ट्र ही वाट बघतोय. येणाऱ्या काळामध्ये बरेचसे पालकमंत्री रायगडचे होतील आणि हा तिढा सुटेल. दैवीजी, बऱ्याचदा असं म्हटलं जात होतं की हा तिढा 15 ऑगस्टला सुटेल, 26 जानेवारीला सुटेल, महाराष्ट्र दिनी सुटेल. आता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, याही वेळी हा तिढा सुटेल अशी चर्चा असताना पुन्हा गोगावलेंच्या पदरी मात्र निराशा पडताना दिसते. असं की हा सर्वस्व अधिकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नक्की आहे. आणि शेवटी आमदार किंवा मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याशी सगळी चर्चा करतो. आशावादी आहोत की बराच काळ निघून गेलाय आणि बरेचसे 4 टर्मचे आमदार आहेत, सन्मान्य मंत्री आहेत, हम्म. जनसामान्यांचा माणूस आहे आणि मग रायगडवासी अपेक्षित आहेत. आणि मला असं वाटतं की काही दिवसातच पुन्हा एकदा आम्ही विनंती केली आहे खेळाप्रमाणे बरेचशाच्या रूपाने पालकमंत्री पण निश्चित मिळेल. अगदी. तुम्ही पुन्हा भेटणार आहात या सगळ्या संदर्भात? काही तुमची आणि भरत गोगावले यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत काही चर्चा, मुख्यमंत्री फडणवीसांसमवेत काही चर्चा पुन्हा एकदा झाली आहे का कालच्या या सगळ्या निवेदनानंतर, परिपत्रक जारी करण्यात आल्यानंतर? 8 दिवस अगोदर मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यांच्याशी या संदर्भातला सविस्तर संवाद झाला आणि आम्ही आशावादी आहोत की 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या नंतर लगेचच मला असं वाटतंय बरेचसे पालकमंत्रीपद घोषित होतील. आम्ही आशावादी निश्चित आहोत. रायगडवासी सगळे त्याची वाट बघतायत आणि कुठे याची नाराजी नाहीये. अगदी. खूप खूप धन्यवाद महेंद्र दळवीजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. हे होते शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, जे सध्या भरत गोगावले यांच्या समवेत दिल्लीत आहेत. त्यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टता दिलेली आहे. त्यामुळे भरत गोगावले आज कॅबिनेट बैठकीला हजर राहणार नाहीच, हे आता क्लिअर झालेलं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. यंदाही गोगावलेंना ध्वजारोहणाची संधी ही नाही आहे. कालच्या यादीत आदिती तटकरेंचं नाव समोर आल्यानं शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा जोर धरते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.